नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी.एड महाविद्यालयातील बी.एडच्या विज्ञान अध्यापन पद्धती या विषयातील फील्ड व्हिजिट इन सायन्स विज्ञान विषयातील क्षेत्रभेट याविषयी माहिती घेऊ. मी प्राध्यापक एम.आर. जोशी M.A. सेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर करत आहे. चला तर पाहूया फील्ड व्हिजिट इन सायन्स विज्ञान विषयातील क्षेत्रभेट. विज्ञान विषय हा केवळ पाठ्यपुस्तकाकरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष निरीक्षण, प्रयोग आणि अनुभवांवर आधारित असावा. त्यातून देणारं शिक्षण जे आहे ते निरीक्षण, प्रयोग आणि अनुभवांच्या याच्यावर आधारित असले पाहिजे. यासाठी क्षेत्रभेट फील्ड व्हिजिट हा एक प्रभावी अध्यापन उपक्रम आहे. विज्ञान विषय शिकवताना क्षेत्रभेटींचा समावेश केल्याने विद्यार्थ्यांना संकल्पनांची सखोल समज मिळते, त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या प्रयोगशीलतेला चालना मिळते. विज्ञान आणि जीवनाचा प्रत्यक्ष संबंध जोडता येतो. आता क्षेत्रभेटीची उद्दिष्ट काय ते पाहूया. नंबर 1, व्यावहारिक ज्ञान प्राप्त करणे. विज्ञानाच्या सिद्धांतांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी क्षेत्रभेटीतून मिळते. निरीक्षणातून व प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेले ज्ञान दीर्घकाळ स्मरणात राहते. नंबर 2, जिज्ञासूपणा वाढविणे. नवीन गोष्टी समजून घेण्याची आणि प्रयोग करण्याची आवड निर्माण होते. विद्यार्थ्यांच्या अंगी निरीक्षणाची आवड निर्माण होत असते. त्याच्यानंतर तिसरं आहे विज्ञानाचा समाजाशी संबंध जोडणे. विज्ञान हे केवळ शाळेपुरते मर्यादित न राहता दैनंदिन जीवनात कसे महत्त्वाचे आहे हे विद्यार्थ्यांना शिकता येते. प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांचे अनुभव विश्व समृद्ध होते. त्याच्यानंतर चौथं आहे संशोधनाची आवड निर्माण करणे. निरीक्षण कौशल्य आणि विश्लेषणात्मक विचारसरणी विद्यार्थ्यांमध्ये विकसित होते. तर्कशक्ती व सर्जनशील विचारांचा विकास होतो. विविध शास्त्रीय छंद जोपासण्यास प्रेरणा मिळते. त्याच्यानंतर 5वं, पर्यावरण व जैवविविधता संवर्धनाची जाणीव निर्माण करणे. नैसर्गिक स्रोत आणि पर्यावरण यांचे संरक्षण करण्याबद्दल जागरूकता वाढते. पर्यावरणाकडे पाहण्याचा निकोप दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतो. आता विज्ञान विषयातील क्षेत्रभेटींचे प्रकार कोणते आहेत? पहिला आहे औद्योगिक क्षेत्रभेट. औषध निर्मिती, साखर कारखाना, औषध निर्मिती उद्योग, खाण उद्योग, खाद्य प्रक्रिया, पोलाद व ऊर्जा निर्मिती उद्योगांमध्ये भेट देऊन त्यांच्या वैज्ञानिक प्रक्रियांविषयी माहिती मिळते. नंबर 2, संशोधन संस्थांना भेट. इस्रो, भाभा अणु संशोधन केंद्र ज्याला BARC म्हणतो आपण, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी आणि संशोधन संस्था नेरी यासारख्या विज्ञान संशोधन संस्थांना भेटी त्या ठिकाणी क्षेत्रभेटीच्या अंतर्गत देता येतात. त्याच्यानंतर पर्यावरणीय क्षेत्रभेट. वनस्पती, प्राणी, निसर्ग संवर्धन प्रकल्प, विविध प्रकारच्या परिसंस्था, पाणथळ जमिनींची क्षेत्रे, अभयारण्ये आणि जैवविविधता उद्यानांना भेट देऊन पर्यावरणीय शास्त्राचा अभ्यास करणे या ठिकाणी शक्य होते. त्याच्यानंतर कृषी क्षेत्रभेट. वेगवेगळ्या शेती पद्धती, त्याच्यानंतर खतांचे प्रकार, बायोटेक्नॉलॉजी, जलव्यवस्थापनाचा प्रत्यक्ष अभ्यास अशा प्रकारच्या क्षेत्रभेटी आयोजित करता येतात. त्याच्यानंतर 5वं, वैद्यकीय क्षेत्रभेट. प्रयोगशाळा, वैद्यकीय महाविद्यालय वा विद्यापीठ, रुग्णालय, रक्तपेढी आणि आरोग्य संशोधन केंद्रांना भेट देऊन वैद्यकीय विज्ञानाविषयी माहिती मिळवणे. 6वं, तारांगण आणि खगोलशास्त्र क्षेत्रभेट. खगोलशास्त्रीय वेधशाळा आणि तारांगणांना भेट देऊन अंतराळशास्त्राविषयी माहिती मिळवणे, जसं नेहरू प्लॅनेटोरियम आहे मुंबईला. त्याच्यानंतर क्षेत्रभेटीचे फायदे. नंबर 1, अनुभवाधारित शिक्षण मिळते. प्रत्यक्ष पाहण्याने आणि अनुभवाने गोष्टी चांगल्या प्रकारे लक्षात राहतात. नंबर 2, संघटित काम करण्याची सवय. विद्यार्थ्यांमध्ये समूहात काम करण्याची कौशल्य आणि संवाद कौशल्य विकसित होतात. नंबर 3, नवीन तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक उपकरणांचा परिचय. प्रयोगशाळा किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरण्यात येणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना होते. नंबर 4, पुढचं, सामाजिक जाणीवांचा विकास होतो. पर्यावरणीय आणि सामाजिक समस्यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते आणि त्यावरील उपाययोजना सुचवण्याची प्रवृत्ती वाढते. सामाजिक समस्यांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष आपोआप वेधले जाते किंवा जाते. त्याच्यानंतर क्षेत्रभेटी पद्धतीत शिक्षकांची भूमिका काय?
नंबर 1, योजना तयार करणे. विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार आणि अभ्यासक्रमानुसार योग्य ठिकाण निवडणे. क्षेत्रभेटीच्या अगोदर रूपरेखा किंवा आराखडा शिक्षकांनी तयार करणे आवश्यक असते. जर पूर्वनियोजन असेल तर क्षेत्रभेट यशस्वी होते. त्याच्यानंतर नंबर 2, मार्गदर्शन करणे. विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीची उद्दिष्टे समजावून सांगणे आणि आवश्यक वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट करणे. क्षेत्रभेटीमध्ये कोणकोणत्या बाबींचे निरीक्षण करावयाचे व नोंदी घ्यावयाचे आहेत, क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साधने सोबत घेण्याविषयी शिक्षक यामध्ये मार्गदर्शन करू शकतात. त्याच्यानंतर सुरक्षेची खबरदारी घेणे. क्षेत्रभेट सुरक्षित आणि नियोजनबद्ध करण्यासाठी आवश्यक नियमावली तयार करणे. शिस्ती संदर्भात विद्यार्थ्यांना सूचना देणे. शिस्त पालनासाठी आवश्यक त्या पूर्व जबाबदाऱ्या निश्चित करणे आवश्यक असते. त्याच्यानंतर प्रश्नोत्तर सत्र घेणे. क्षेत्रभेटीनंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अनुभव ऐकणे आणि त्यांच्या शंकांचे निरसन करणे आवश्यक असते. यासाठी शिक्षकांनी क्षेत्रभेटीसंदर्भात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देणे आवश्यक असते. त्याच्यानंतर लास्ट स्टेप 5वं, प्रकल्प अहवाल तयार करणे. क्षेत्रभेटीनंतर विद्यार्थ्यांकडून निरीक्षण अहवाल लिहून घेणे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना आलेले अनुभव, त्यांनी घेतलेली छायाचित्रे व गोळा केलेल्या साहित्याचा यामध्ये उपयोग करता येतो. आता निष्कर्ष. विज्ञान विषयातील क्षेत्रभेट ही एक अत्यंत प्रभावी अध्यापन पद्धती आहे. या फील्ड ट्रिपमुळे काय होतं की विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकातील संकल्पनाच नव्हे तर विज्ञानाच्या प्रत्यक्ष जीवनातील विज्ञानाचे जे काही आहेत उपयोग त्या ठिकाणी समजतात. त्यामुळे प्रत्येक शाळेने आणि महाविद्यालयाने वारंवार विज्ञान क्षेत्रभेटींचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रयोगशील आणि जिज्ञासू बनवावे. तर मित्रांनो, अशी ही क्षेत्रभेट जी आहे फील्ड ट्रिप ही फार महत्त्वाची आहे विज्ञान विषयाच्या अध्यापनासाठी. म्हणून वर्षातून 2दा किंवा 3दा क्षेत्रभेटीचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी करणे आवश्यक आहे. धन्यवाद. सबस्क्राईब करा, शेअर करा.